महेश आणि उमेश आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. यस, पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजची मार्कवरती गोलंदाज मयूर. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजची मार्कवरती आपण मयूरला पाहतोय. अगदी मयूरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय संघाच्या संघनायकानं, संघाच्या सहर सेनापती. मयूरची कामगिरी कशा पद्धतीची राहील ना, ते देखील तितकंसं पाहावं लागणार आहे आपल्याला. अगदी खऱ्या अर्थानं स्पर्धा मोठी आहे. लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं आहे. अगदी लाईव्हच्या माध्यमातून मग आपल्या घरचे देखील पाहत असतील की मयूर कोणत्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सादरीकरण करेल, हे देखील तितकंसं पाहावं लागेल. आघाडीची जोडी आहे, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एक बाजूला महेश, त्याच्या साथीनं उमेश. यस, अगदी जर आपण पाहिलं कॉम्बिनेशन, पहिलं षटक पॉवर प्लेचं 4-5 फील्ड. अगदी व्यूहरचना जर आपण पाहिली 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये डीपमध्ये बाहेर खेळाडू डीपमध्ये 2 तैनात केले गेले आहेत. एक आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये खेळाडू तैनात केला गेला. एक आपण पाहतोय डीपमध्ये व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिली तर बॅकवर्ड शॉर्ट पॉईंट कव्हर, एक मिड ऑन, अगदी शॉर्ट लेग, शॉर्ट व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये डीपमध्ये जर आपण पाहिलं तर मिड विकेटला डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन दिला गेला. पहिला बॉल, लो फुटा चेंडू आडवा बाटनं खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. यस, 1 बाउन्स बॉलला कॅरी करतील, बॉलची फेक करतील. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळतं. 2 धावेच्या साह्यानं श्रीगणेशा करताना पाहायला मिळतात. महेश स्ट्राईक एंडकडे महेशला आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी करण्याकरिता मयूरला प्राचारण केली गेली आहे. समोर जर आपण पाहिलं ना तर कडवा आव्हान ते म्हणजे महेश. अगदी सुरुवात केली आहे साजीची, संघाला सुरुवात करून दिली आहे, संघाचा स्टार्ट प्राप्त करून दिला आहे. दुसरा बॉल, यावेळी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन कट केला. क्षेत्ररक्षक दोन्ही वेगानं बॉलवरती येत असताना पाहायला मिळाले. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. या स्पर्धेचा आगाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय, सुरुवात पाहायला मिळते. 4 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजची मार्कवरती आपण मयूरला पाहतोय. 2 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं ना तर आता कुठेतरी वाटतोय खऱ्या अर्थानं महेशनं 2चा पाडा पाठांतर करून आलाय की काय. या स्पर्धेमध्ये 2-2-4 धावा फलकावरती. हा प्रकार चेंडू आडवा बाटनं खेळला. संधी 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 निर्माण, आणि या संधीचं सोनं करण्याची मुभा क्षेत्ररक्षाला पहिलीच आली होती. अगदी झेल सुटला, खऱ्या अर्थानं अगदी झेल सुटलाय का मॅच सुटल्या. क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं म्हटलं जातं ना, अगर छोडोगे कॅच तो हर जाओगे मॅच. अगदी मी आठवण करून देतोय अब्दुल रज्जाक, ज्यानं खऱ्या अर्थानं भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर 5 या धावसंख्येवरती झेल 35 या धावसंख्येवरती झेल सोडला, आणि तदनंतर 97 धावांची बहारदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. अक्षरशः पाकिस्तानला परतीचा प्रवास करावा लागला. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती काय सांगितलं जातं, पकडा कॅचेस आणि जिता मॅचेस. बॅकफुटला जाऊन कट केला, ऑन साईडला. येस, गोषंकी 17 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या सहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा पलकावरती वधारल्या जात आहेत. अगदी क्रिकेटमधील सर्वाधिक धारदार क्षेत्र जर आपण पाहिलं ना तर ते म्हणजे क्षेत्ररक्षण, आणि तुमचं एफर्ट्स फार महत्त्वाचं असतात. क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला खेळताना तुमचा गाव, तुमचा संघ आपल्याला जो संधी दिली गेली असतं त्या संधीचं सोनं करण्याची चान्सेस फार कमी असतात. संधी एकदाच मिळली जाते आणि त्या संधीचं सोनं करण्याची मुभा आपल्यावरतीच असते आणि आपणच ठरवावी लागते. पहिल्या षटकाके रणसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा, 8 रन ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते.
जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती 2 धाव, तदनंतर 2 आणि तिसऱ्या बॉलवरती 1 आणि चौथ्या बॉलवरती 2 आणि 5व्या बॉलवरती 1 धाव आली आहे. 1 टू गो. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे. मयूरने चांगली गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल फलंदाजी करता आली नाही आहे. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचिटो क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. टीपला झेल आणि संपतोय फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं महेशचा खेळ. बिग विकेट, बिग ब्लो मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज नीरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नीरज तिसऱ्या क्रमांकावरती, अगदी तिसऱ्या क्रमांकावरती येणार खेळाडू, घातक खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सातत्यानं. नीरजनं आता स्वतःच्या खांद्यावरती ओझं उचललं आणि हे ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. नीरजची कामगिरी कशा पद्धतीने राहील हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. एक बाजूला जर आपण पाहिलं ना, स्ट्रायकिंगकडे अगदी आघाडीचा फलंदाज झाला आहे उमेश. मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. पहिल्या षटकाअखेर 8 धावा धापलकावरती, 8 रन, लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतं आहे. 1 षटकांचा खेळ पूर्ण झाल्या. आता दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत. व्हेरी फर्स्ट बॉल अनिकेतचा पहिला बॉल. समोर उमेश आहे आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंगकडे आता नीरजला आपण पाहतोय. घेणार उचली मारणार भरारी, कोण बनणार या स्पर्धेचा शिकारी. अगदी स्पर्धा मोठी आहे, याची देखील चर्चा रंगणार, यातील मात्र शंका नाही आहे. अगदी चर्चा प्रत्येकाची रंगणार, परंतु आपला खेळ तितकासा चांगला दाखवावा लागेल. व्हेरी फर्स्ट बॉल अनिकेत. यावेळेस खोलवट टप्प्याचा चेंडू. अगदी जर आपण पाहिलं बॅटच्या आतली कडा. येस, घोषांकी क्षेत्र 1 धावावरची झाली आहे. एकेरीच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 9 आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. पहिलं षटक जर आपण पाहिलं ना मयूरचं, तर खऱ्या अर्थानं कम खर्चा जादा चर्चा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक कंजूसी पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे मयूरची. पुढचा बॉल. यावेळेस आनंद कार्पेटच्या साह्यानं खेळला चेंडूला. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावावरची झाली आहे. एकेरीच्या साह्यानं रणसंख्या 10 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. 10 धावा धापलकावरती. आतापर्यंत जर आपण पाहिला तर करंट रन रेट खऱ्या अर्थाने जर पाहिला 7.50च्या सरासरीनं रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वेगवान यस, वेगावरती चेंडू हाताळला. सरळ यष्टीरक्षक देखील बीट होताना पाहायला मिळाले. घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव अर्जित होती आहे. 11 धावा धापलकावरती वधारत आहेत. अद्याप सकाळचं सत्र आहे. जर आपण पाहिलं या मैदानाच्या आतमध्ये 3 सत्र पाहिलं जातात खऱ्या अर्थानं. एक म्हणजे सकाळचं सत्र. सकाळच्या सत्रामध्ये थोडेसे फटक्यांपासून वंचित राहतात फलंदाज आणि दुपारच्या सत्रामध्ये मोठ्या फटक्यांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. येस, आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आला आहे. व्हाईट बॉल. पंच दोन्ही आता समांतर करताना पाहायला मिळतात. धाव मिळते अवांतर. अतिरिक्तच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. पुढचा बॉल. यावेळेस ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. या तवा शानदार फोर. क्षेत्ररक्षक मिडऑफला आहेत. काहीसे पंबल होताना पाहायला मिळाले. लॉंग ऑफमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 3 धावा अर्जित होताना पाहायला मिळाले. एक
धावेच्या साह्यानं 3 धावेमध्ये कन्व्हर्टेशन आपल्याला पाहायला मिळालं. सातत्यानं म्हटलं जातं ना, क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. अगदी तुमची बुद्धिमत्ता कशी आहे, तुमचं खेळ कसा आहे, तुमचे एफर्ट्स कसे आहेत, याला फार महत्त्व दिलं जातात. क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं सांगितलं जातं माणसांची वेळ, क्रिकेटचा खेळ कधीही बदलेल. बॅटची आतली कडा, विकेट किपरचा सहारा. फलंदाज जर आपण पाहिलं, उमेश बनायला गेलं होतं वॉर्नर, लागल्या बॅटची कॉर्नर. उमेश बॅक टू द डग आउट. 1. हॅलो हॅलो चेक. 19 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 गाड्यांच्या मुबादल्यात दुसरा षटक देखील संपुष्टात आला आहे. दुसऱ्या षटका अखेर 19 धावा धापलकावरती वधारल्या जातात. आणि अगदी जर आपण पाहिलं करंट रन रेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये 9.00च्या सरासरीनं रणसंख्या जाऊन पोहोचते आहे 19 या आकड्यावरती. 2.0चा खेळ यावेळेस पूर्ण होताना पाहायला मिळतोय आपल्याला. अगदी 2 षटक परिपूर्ण होताना पाहायला मिळेल. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून खुरावडे संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्या करण्याकरिता जर आपण पाहिलं रणसंख्या 2 षटका अखेर 19 धावा धापलकावरती वधारल्या जातात. तिसरे षटक स्लॉगवर हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती रोशन. व्हेरी फर्स्ट बॉल रोशन निघाला ओव्हर द विकेटनं. यावेळेस रोशननं प्रभावित केलं. अगदी टप्पा पडल्यानंतर गुडलँड स्पॉटवरती उसळी घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव डॉट बॉल. पहिला चेंडूवरती प्रभावित केलाय रोशननं. अगदी सातत्यानं म्हटलं जातं ना, जो संकटानं घाबरतो ना त्याची लागते वाट. ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. आता वाट कोणाला सापडणार याची देखील चर्चा रंगणार. गोसंख्यी 17 धाव वर्जित होतीये. 21च्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 रन, लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. 2.2 षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती रोशनला आपण पाहतोय, तर समोर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले दशरथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. अगदी नीरजची फलंदाजी जर आपण पाहिलं ना, 6 चेंडू डिले फेस करत असताना 9 धावा. यावेळेस बॅकफुटला गेले क्षेत्ररक्षक आहेत आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी दोन्ही गाड्या एकच पटरावरती अगदी डीजेच्या माध्यमातून डीजे वैभव यांच्या माध्यमातून देखील सुमधुर संगीत आपण ऐकतोय. या सकाळच्या सत्रापासून आपल्याला ऐकायला मिळतात. अगदी रोशनवरती आघात होताना पाहायला मिळतं. रोशनवरती खनागती प्रहार. कमबॅक दर्शवणारा चेंडू राहिला. अगदी क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं म्हटलं जातं की एक तरफ धूप है, एक तरफ छाया है, यही तो क्रिकेट की मोह माया है, एक तुझी तर एक माझी. मैदानाच्या आतमध्ये टीट फॉट टॅट जशाच तसं प्रतिउत्तर आणि विकेटचं पतन होतंय. फलंदाज बॅक टू द डग आउट. गॉन. चला, रोशन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस बिगिट लगावण्याचा प्रयत्न अगदी असफल राहिले. ऑन द डोज खेळण्याचा प्रयत्न राहिला असफल. अगदी ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न
अपयशाची थाप फलंदाजाच्या पाठीवरती. अगदी रोशनसाठी एकच म्हणेन, अरे खून में उबाल जब तक जवानी है, आणि खून में उबाल जब तक जवानी है, और रोशन इस गेंदबाज की टेनिस विश्व में पुरी दुनिया दिवानी आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय दमखम नजाकत ताकद सिद्ध होताना पाहायला मिळतं. परंतु या बॉलवरती जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगले क्षेत्ररक्षण राहिलं. वन बाउन्स बॉलला कॅरी केलं. चांगली फेक राहिली आहे आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज आणखीन एक होतोय बाद. पूर्वार्धाचा खेळ आलाय संपुष्टात. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्यात 24. आता विजयाकरिता 26. आता विजयाकरिता 27 धावांचं आव्हान रचलं गेलं. आता उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार. तुर्तास आपण जाऊयात नाणेफेकीचा कॉल होणार आहे.
तो सत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये लगेचच हा सामना झाल्यानंतर उतरायचा. अगदी दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वाजत गाजत भंडारा. आपण जाऊयात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक आभार. अगदी या यूट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या लाडक्या प्रेक्षक वर्गांचं देखील मनपूर्वक आभार. आपण पाहतोय बागमंडला हरेश्वर विभाग कुणबी समाज 14 गाव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानानं बागमंडला हरेश्वर विभाग कुणबी चषक 2025चा हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, पंचांचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल पंचाने दिला जातोय. लेट्स प्ले. सामन्याला होती सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता तुषार गोलंदाजी मार्कवरती. तरी फर्स्ट बॉल आणि आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश, त्याच्या साथीनं नीरज. स्ट्रायकिंगकडे आपण नीरजला पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती उर्ध विकेटने तुषार निघालाय. पहिला बॉल, लोअर फुलटा चेंडू आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न. अगदी अशा चेंडूंना आपण सोडू शकत नाही आहे. अगदी क्रिकेटच्या पटलावरती या चेंडूंना मेजवानी सातत्यानं संबोधली जातं. म्हणजेच काय तर लोअर फुलटा चेंडू आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न राहिलाय असफल. निर्धाव, डॉट बॉल. पहिलाच बॉल निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी लोअर फुलटा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून खेळण्याचा मानस धाडस. कही पे निगाह और कही पे निशाणा. अगदी पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. बघा ना, अगदी बाट जर आपण पाहिली ना, स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे असफल. म्हणजेच काय तर खेळायचं होतं कुर्ल्याला आणि बॉल चाललाय पारल्याला. निर्धाव, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडूवरती प्रभावित केलं आहे रोशननं, तुषारनं माफी असावी. खऱ्या अर्थानं तुषार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं आहे. अक्षरशः 2 चेंडूंवरती आपलं इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतं आहे. अगदी सातत्यानं म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या बटलावरती तुमच्या प्रयत्नाला परिश्रम करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, वाईडिश लॉंग ऑनला. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, तिसऱ्याच बॉलवरती विकेटचं होतंय पतन. फलंदाज पहिला बाद. जे मार्कवरती तुषारनं फलंदाजाला माघारी परतवला. पहिली सफलता प्राप्त झाली आहे तुषारच्या नावावरती. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालं. नीरज काहीसे नाराज होताना पाहायला मिळतील. अक्षरशः तुषारनं प्रभावित केलं आहे गोलंदाजी मार्कवरती. जर आपण पाहिलं ना तर अचूकता आणि भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या पटलावरती खऱ्या अर्थानं तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व दिलं जातं. तुमची दिशा कशी आहे ना त्याच्यावरती निर्धारित करतं क्रिकेटचा खेळ. क्रिकेटच्या पटलावरती जर तुमचं टप्पा अचूकतेवरती असेल तर मात्र नियंत्रण देखील तितकंच फारसं अगदी चांगलं असतं. समोरच्या दिशेनं उडवला, स्टेट डाऊन द ग्राउंड. दोन्ही क्षेत्ररक्षण अगदी जर आपण पाहिलं मिडॉनला क्षेत्ररक्षण 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. झेल सुटलाय, धरतीला दान झालाय आणि जीवनदान मिळालं फलंदाजाला. मी मागाशी देखील म्हटलं क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती सांगितलं जातं का अगदी तुमचं एफर्ट्स, तुम्ही सुरुवात कशी करताय त्याला फार महत्त्व दिलं जात नाही आहे. तुमची शेवट कशी आहे याच्यावरती सर्वांच्या नजरा पाहायला मिळतात. बॅटची आतली काढा, विकेट किपरचा सहारा, फलंदाज आणखीन एक, बॅक टू द डॅग आउट, गॉन.
चला दुसरा विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. फलंदाज माघारी जातोय. अक्षरशः तुषारनं प्रभावित केलं. पहिलं षटक हाताळण्याकरिता तुषारला प्राचरण केलं गेलं. तुषारनं जी जबाबदारी उचलली होती त्या जबाबदारीला खऱ्या अर्थाने त्या जबाबदारीला सार्थ खरा ठरताना पाहायला मिळतंय. तुषार अगदी मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. मी मागाशी देखील म्हटलं, जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट. ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. आता कुठेतरी तुषारला वाट सापडली आहे आणि त्या वाटेच्या साह्यानं अगदी सरळ वाटचाल करताना पाहायला मिळाला. पहिला षटक संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाखेर 2 धावा फलकावरती. 2 रन्स लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड आफ्टर 1 ओव्हर्स. अगदी पहिलं षटक संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाखेर 2 धावा फलकावरती. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन गोलंदाज लावण्य. अगदी लावण्याला नावाला साजिशी लावण्यपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये लावण्य निघालाय. अगदी उतरलाय गोलंदाजी करण्याकरिता. अपकमिंग यंगस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. लावण्य दुसरं षटक हाताळण्याकरिता. चला लावण्य घाई करा. 15 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेला आणि यस टाईम देखील झाला आहे. फेरी फर्स्ट बॉल लावण्य निघालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. राऊंड विकेटनं पहिला बॉल. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. यस आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आलाय. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती वधारली जाते. 3 धावा फलकावरती. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आता इथून पुढे जर आपण पाहिलं तर रिक्वायर रन रेट 12.00च्या सरासरीनं रणसंख्या गोळा करावी लागेल. खेळला छान खेळलाय. भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं और गेंद छक्का आला. यावेळी छक्का. 6 धावा. किलर द मिलर लेफ्टी स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये बरसतो. योगेश मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू फेस करत असताना 6 धावा. बिग लगावला. याही वेळेस क्षेत्ररक्षक आहेत. घोषांकी 17. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. या मैदानाच्या आतमध्ये जास्तीचं घोषांकी 17. फक्त जर आपण पाहिलं तर ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग आणि मिड विकेट, स्टेट डाऊन दी ग्राउंड असे शॉर्ट सेट्स सिलेक्शन आपल्याला करावे लागतील. समोर जर आपण पाहिलं ना तर मग एक्स्ट्रा कव्हरला खेळावं लागेल स्ट्रोक. कारण मैदान जर आपण पाहिलं तर घोषांकी क्षेत्र जास्त आहे. या मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. अगदी वेगानं बॉलवरती धावत येताना पाहायला मिळाले. आणि जर आपण पाहिलं डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. प्रोटेक्शन आहे. 2 धावा अर्जित झाल्यात. 3 धावा. 2 धावेच्या साह्यानं 3 धावेमध्ये कन्व्हर्टेशन आपल्याला पाहायला मिळतात. यात येरीच्या साह्यानं 14 रन लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. आता विजयाकरिता जर आपण पाहिलं समीकरण 9 चेंडू आणि 13 धावा. मॅच ऑन केम ऑन. शिव ऑन वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. अगदी पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 14 धावा फलकावरती. योगेश 3 चेंडू फेस करत असताना 11 धावा खेळताना पाहायला मिळतं. अगदी रोशनचं खातं अजूनही ओपन झालं नाही आहे. चौथ्या क्रमांकावरती रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रोशनला स्ट्राईक हवी आहे. रोशनला स्ट्राईक देणं गरजेचं असणार आहे. कारण रोशनच्या बॅटमधून जर आपण पाहिलं ना तर घणाघाती प्रहार येऊ लागले आहेत. आता कुठेतरी जर आपण पाहिलं ना तर रोशनला लई सापडली आहे. चला घाई करा.
घाई करा, आपण 15 मिनिटाचा कालावधी दिला गेला आहे, अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. 14 धावा, 14 रन, लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. अगदी 1.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतं. पुढचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. वाईडिश लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फील्ड राहिली आहे. चांगली फेक झाली असती तर यादा कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं, परंतु जर त्याला प्राधान्य सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती दिलं जात नाही आहे. लावण्य यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कमबॅक दर्शवणारी गोलंदाजी करतोय. अगदी जर आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती घणाघाती प्रहार आणि तदनंतर चांगली कमबॅक दर्शवणारी गोलंदाजी लावण्याची देखील राहिली आहे. चला लावण्य, घाई करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. मी मगाशी देखील म्हटलं वक्त किसी का गुलाम नाही होता. अगदी वेळेनुसार कोण चालत नाही आहे आणि वेळ कोणासाठी थांबत देखील नाही आहे. म्हणून सातत्यानं क्रिकेट जर आपण पाहिलं ना तर माणसांची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधीही बदलेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी बाटची टो एज पाहायला मिळाली. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धावाची झाली आहे. एकेरीच्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते आहे 16 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 गाड्यांच्या मोबदल्या 16 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. योगेश खेळतोय 4 चेंडू फेस करत असताना 12 या रणसंख्येवरती. आणि रोशन जर आपण पाहिलं ना तर 1 चेंडू फेस करत असताना 1 धाव. चला घाई करा लावण्य, आपण देखील यावेळेस बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉ करून टाकला. फलंदाजाला माघारी परतवला. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द ग्राउंड. जे 16 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सोमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता विजयाकरिता समीकरण 6 चेंडू आणि 11 धावा. मॅच ऑन, गेम ऑन. मी मागाशी देखील म्हटलं की यू ऑन वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. विजयाकरिता समीकरण जर आपण पाहिलं ना तर 6 चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा. आता 6 चेंडू आणि बनवायच्यात 11 धावा. आता संपूर्ण जर आपण पाहिलं ना तर कुरावडे संघाच्या मनामध्ये एकच विचार असणार आहे. आता योगेश तूच काहीतरी कर भावा. मैदानाच्या आतमध्ये योगेश आहे. ते तुझे योगेश जर आपण पाहिलं ना 4 चेंडू फेस करत असताना 11 धावसंख्येवरती खेळतोय. येस, बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, जोरकस बहार. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फील्ड राहिली आहे. सतरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा फलकावरती. समोर जर आपण पाहिलं तर सोमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सोमेश तुझी तुलाच पुरी करायची, हाऊस आकाशी उंच उडायची, कड्यात तयारी ठेव रमानाची, कधी सुकायची आणि कधी नडायची. यावेळेस आता लढणार का सोमेश हे देखील तितकंसं पाहावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये विजयाकरिता ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. वेगानं बॉलवरती येताना पाहायला मिळेल. वर्ड कॅच. अगदी जर आपण पाहिलं ना
अगदी झेल टिपलाय आणि फलंदाज सोमेशला माघारी परतवलाय. विकेट होतोय पतन. फलंदाज आणखीन एक बाद. आता विजयाकरिता जर आपण पाहिलं ना, चार चेंडू मध्ये बनवायचे आहेत 10 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मयूर, येस मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता विजयाकरिता 4 आणि 10 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेणारा चेंडू राहिलाय. यस रनिंग बिटवीन द विकेट पहा. लाजवाब राहिली आहे. स्ट्राईक 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 हवी आहे योगेशला आणि अखेर योगेशला स्ट्राईक मिळाली आहे. आता विजयाकरिता 3 बॉल 9 धावा. पहिला सामना हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळत आहे. पैसा वसूल. प्रेक्षकांना हवा हवासा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 3 चेंडूने बनवायचे आहेत 9. 3 गेंद 9 चेंडू आणि आधी 3 चेंडू आणि 9 धावा मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 27 धावांचा पाठलाग करत असताना योगेश खेळतोय. 5 चेंडू फेस करत असताना 13 या धावसंख्येवरती पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर हापाम पूल हापाम चाक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कायसे पंबल होताना पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील जोखीम जोखीम पत्करली गेली आहे. यस डेफिनेटली फलंदाज यावेळेस पंचांचं बोट हवेत. यानी की काम तमाम. फलंदाज मयूर बॅक टू द डॅगआउट. चला घाई करा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायला लागला. घाई करा. चला घाई करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. आता 2 चेंडू मध्ये योगेश बनवायचे आहेत 8 धावा. आता तूच काहीतरी कर बाबा. मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. निर्दय छातीनं लढायचं आहे. भिडायचं आहे आणि आपल्या गावाला आपल्या संघाला विजयाच्या समीत घेऊन जायचं आहे. त्यासाठीचा हा प्रयत्न, प्रयत्नांचं परिश्रम, परिश्रमाची कष्ट मैदानाच्या आतमध्ये साकारताना पाहायला मिळतं. योगेश अक्षरशः एका हातानं किल्ला लढवायचा प्रयत्न अद्याप योगेशचा सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला गावाला विजय मिळवायचा आहे, विजयाच्या छायेखाली न्यायचा आहे, तर मग स्वतःला सिद्ध व्हायचं आहे. ती योगेश सिद्ध होणार का याची देखील चर्चा रंगणार. 2 चेंडू आणि 8 धावा. मॅच ऑन. कोण म्हणणार या मॅचचा छावा. ऑन साईडला खेळलाय. जोरकस प्रहार. लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. योगेश लोगेश लढपडले धडपडले. क्रॅम्प क्रॅम्प अगदी पायावर मध्ये जर आपण पाहिलं क्रॅम्प येताना पाहायला मिळालं योगेशच्या. आणि त्या अनुषंगानं योगेशला मात्र मैदान सोडावं लागेल. योगेशच्या खेळाला अंत. चला पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. आयोजक आपणास विनंती असेल पाणी घेऊन जा. आणि खेळाडूला जास्तीची दुखापत नसेल झाली असं आपण ईश्वरचरणी प्रार्थना देखील करूयात. आता समीकरण जर आपण पाहिलं ना तर उर्वरित 1 चेंडू आणि बनवायच्यात 8.
या खऱ्या अर्थानं स्पर्धेकरिता जर आपण पाहिलं ना तर प्रथम क्रमांकाचं जे आपण पारदर्शक पाहतोय आणि चषक देखील पाहतोय अगदी त्यांच्या माध्यमातून मिळाले आहेत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी दानशूर व्यक्तिमत्व लाभले आहेत. तुम्हा आम्हा सर्वांचेच लाडके आदरणीय सन्माननीय श्री प्रशांत शिंदेसाहेब भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रीवर्धन स्थानिक यांच्या माध्यमातून रोख रक्कम 25,000, त्याचबरोबर द्वितीय पारदर्शक 15,000 रोख रक्कम बागमंडला हरेश्वर विभाग कुणबी समाज 14 गाव कमिटी मुंबई यांच्याकडून आणि त्याचबरोबर तृतीय क्रमांक या स्पर्धेकरिता आपल्याला लाभला आहे वैतिक नितीन रामाणे व परिवार यांच्याकडून हुनेरवेली त्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक आपणास या स्पर्धेकरिता आणि प्रथम चषक वंश अभिनव डायमंड क्लासेस आदरणीय सन्माननीय आमचे सहकारी मित्र श्री रुपेश भोवड व परिवार यांच्याकडून येस सर धाव नाही आहे. एक चेंडू आता विजयाकरिता 8. चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. नाव बॅक टू क्रिकेट. विजयाकरिता 1 चेंडू आणि 8 धावा. आता कुठेतरी औपचारिकता राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि कुठेतरी जो पार्ट आता जसवली या संघाकडे येताना पाहायला मिळते. बॅकफुटला येत असताना कुरावडे संघ आपल्याला पाहायला मिळतं आहे. जी फलंदाजी हवी होती ती फलंदाजी झाली नाही आहे आणि त्या कारणास्तव अगदी पराभूताच्या छायेखाली जावं लागलं आहे. टीम जर आपण पाहिलं कुरावडे संघ आणि विजयी संघ प्रस्थापित झाला आहे. विजयाच्या समित संघ दाखल झाला आहे. जसवली विजयी संघाचं सहर्ष स्वागत आणि पराभूत संघाचं बरंचसं कौतुक. या वर्षीच्या हंगामासाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्याचबरोबर या द्वितीय चषक या स्पर्धेकरिता लाभलं आहे त्या आदरणीय बागमंडला हरेश्वर विभाग कुणबी समाज 14 गाव कमिटी मुंबई यांच्याकडून. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांक आदरणीय सन्माननीय दर्शनभाई विचारे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्रीवर्धन स्थानिक यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज आणि चषक रुक्मिणी पांडुरंगा कैलासवासी रुक्मिणी पांडुरंगा खाडेकर यांच्या स्मरणार्थ आणि आर्यन विनोद बोरले व परिवार यांच्याकडून आणि मालिकावीर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभली आहे ते अंतरा संजय चाचले आणि स्कोअरच्या आपण हायलाईट्स देखील पाहतोय. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते कशा प्रकारे आपल्याला हायलाईट्स पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर युनिक लाईव्ह जर आपण या चॅनलला सबस्क्राईब आणि या बेल आयकॉन केला नसेल तर लगेच करा. या लाईव्हवरती जर आपण पाहिलं ना टेलिकास्ट सुजन आणि देखना असं आपल्याला पाहायला मिळतं. पहा ना अगदी या स्पर्धेमध्ये जो संघ त्या संघाची जी चूक घडली आहे ती चूक पुन्हा आपण पाहू शकता आणि ती चूक आपण कशा प्रकारे भरून काढू याच्याकडे देखील लक्ष सर्वांचं असणार आहे. आणि पहिला सामना झाला त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मानकरी ठरला आहे. गेम चेंजर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नो डाऊट अबाउट ओनली वन मॅन मिस्टर नीरज. नीरज यायचं नीरजला देखील गौरवित केले जाईल. आदरणीय सन्माननीय विनायक किजबेले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नीरज प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. नीरज या आपण नीरज या. कॅमेरामॅनच विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्सवरती फोकस करायचा आणि आपण हायलाईट्स देखील पाहतोय या स्पर्धेमधील. हा चला का दुसरा ह्यानंतर होणार सामना लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरा. श्री जागमाता क्रिकेट संघ श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ रामवाडी त्यांच्या साथीने खेळतील श्री आदर्श क्रिकेट संघ मोहितेवाडी. जशी पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्याला होईल सुरुवात. प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी पहा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये परतूयात. तुर्तास एक घेऊयात छोटाशी एकदम छोटीशी विश्रांती आणि ऐकूयात वैभव डीजे
हॅलो, आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवर